नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो एवढा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे फिजिक्सचे MST CET 2025 चे फिजिक्सचे 25 मार्क्स फिक्स होऊन जातील याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव तेजल सोनवणे होतं, जिला 1500 रुपीजचं प्राइस भेटलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधनं आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला ते 1500 रुपीजचं Amazon व्हाउचर भेटते. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. कॅप राऊंड होईपर्यंत, जोपर्यंत तुमचं बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, सबस्क्राइब करायला पैसे नाही लागत, फक्त तुम्हाला लाल बटन क्लिक करायचं बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल ग्रुप, त्याआधी जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी फ्री मेंटरशिप देतोय. कोणालाही काही अडचण असली मी त्याला कॉल करतो, व्हॉइस मेसेज पाठवतो. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली गाईड करतोय, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. फ्री मध्ये मेंटरशिप देतोय, सगळे टॉपर्स नोट्स अपलोड करतोय. ठीक आहे, प्लीज तेवढं डाउनलोड करून घ्यायचं आणि खूप महत्त्वाचे नोट्स पीडीएफ्स मी टाकत राहतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आता आपण बोलूया 25 फिक्स मार्क्स फिजिक्सचे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला कम्प्युटर स्क्रीनवरती जावं लागेल आणि त्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुमचे 99% प्रिपरेशन 100% होऊन जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील याची पण मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे. सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत. लास्ट 10 वर्षापासून CUP, VGTI, वालचंद, PICT, VIT, KGSOM, सांगवी, थाडोबल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे, पाठवता येते त्यांना. तुम्ही पण जाणार याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न यासाठी येतील, कारण सीईटी जिथून प्रश्न विचारते सगळ्या सोर्सेसचे प्रश्न आम्ही तिथं टाकलेले. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरचे कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल्स, आजपर्यंत जे सीईटी सेलने प्रश्न विचारले त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं असतं, प्रत्येक गोष्ट शिकवली आहे. म्हणून लगेच जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टची लिंक टाकलेली आहे. काही जरी अडचण असली मला व्हॉट्सअपला नक्की विचारा. आता हा तुमचा 50 मार्काचा फिजिक्सचा पेपर असणार आहे. ही गोष्ट तर माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला, है ना. दरवर्षी 47, 47 किंवा 46 मार्क्सचा तुमचा हायस्ट निघतो. ठीक आहे, लास्ट इयरचा प्रत्येक शिफ्ट मध्ये एवढाच हायस्ट निघाला होता. ठीक आहे, त्याच्या मागच्या वर्षी 49 पर्यंत गेला होता. ठीक आहे, म्हणजे 47 मार्क्स, 46 मार्क्स तरी पडले तरी त्या विद्यार्थ्याचे 100% येऊन लागतात. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. ठीक आहे, तुम्हाला 50 पैकी 50 मार्क लागणार नाही 200% साठी. ही पण गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. 46, 47 मार्क्स आले तरी तुमचे फिजिक्समध्ये 100% बनू शकतात. ठीक आहे, आणि जर तुम्ही 45 क्रॉस केले, 45 तरी टच झाले तरी तुमचे 99% क्रॉस होतात. ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. क्लिअर गोष्ट आहे. ठीक आहे, चला आता पुढे वळूया. 25 मार्क तुमचे आले ना, तुमचे 90% क्रॉस होऊन जातात. फक्त 25 मार्क तुम्हाला आणायचे, तुमचे 90% क्रॉस होऊन जातील. आता हा विचार करा तुम्ही, 25 मार्काच्या वरती फक्त 10% विद्यार्थी असतात. मी मानतोय कॉम्पिटिशन खूप इन्क्रीज झालंय. ठीक आहे, पण अभ्यास करणारे स्टुडंट्स खूप कमी आहेत, है ना. त्यांच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिट करायचंय. माझ्या चॅनलवर जो विद्यार्थी तो अभ्यास करणार आहे त्यासाठी इथं आलेला आहे. ठीक आहे, चला आता तुम्हाला एवढं टार्गेट ठेवायचं की 25 मार्क हे तुमचे मी या व्हिडिओमधून मी फ्री करून देईल, फिक्स करून देईल याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, कसे येणार बघूया. प्रत्येक विद्यार्थ्याने कॉपी पेन घेतलेले सोबत, नाही नसेल घेतलं तर वही पेन घ्या आणि प्रत्येक गोष्ट मी जी सांगतोय ती लिहा. ठीक आहे, 25 मार्काबद्दल आपण बोलणार आहे. 25 मार्क म्हणजे 25 प्रश्नांबद्दल आज आपण बोलणार आहोत. ठीक आहे, आता बघा, पहिलं जे चॅप्टर आहे तुमचं रोटेशनल मोशन. बरेच विद्यार्थी त्यांना वाटतं की आम्ही स्किप करून दिलं तर चांगलं होईल. काय गरज आहे रे बाळांनो स्किप करायची. याच्यामधनं फिक्स जे प्रश्न येणार आहेत ते मी सांगतोय ना तुम्हाला, इथूनच प्रश्न येतात मॅक्झिमम. ठीक आहे, आता पहिला जो प्रश्न रोटेशन मधून येतो तो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल. प्रत्येक विद्यार्थी लिहिल, प्रत्येक गोष्ट मी जी सांगतोय ती प्रत्येक नोट करून घ्या. ठीक आहे, दुसरा प्रश्न तुमचा येणार आहे वेलॉसिटी वरती किंवा ऍक्सेलरेशन वरती. ठीक आहे, कशाचा, इन्क्लाइन प्लेनचे. इन्क्लाइन प्लेन वरती तुमचा रॉड ठेवला आहे, तुमचं स्पेअर ठेवलंय, काही येऊ शकतं त्याच्यात. ठीक आहे, हे कोणी गेस नाही करू शकत पण, है ना. पण तुम्हाला एवढं माहिती आहे वेलॉसिटी वरती प्रश्न येणार आहे आणि ऍक्सेलरेशन वरती येणार आहे. हे 2 प्रश्न तर मी गॅरंटी देतो प्रत्येक पेपरमध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो विचारू शकतात. ठीक आहे, तुम्हाला अशा पद्धतीने विचारू शकतात, रिंग बाय डिस्कचा रेशो सांगा मोमेंट ऑफ इनर्शियाचा. हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रत्येक मोमेंट ऑफ इनर्शिया तुमचा रटलेला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कायनेटिक एनर्जीवरती एक प्रश्न येईल. ठीक आहे, ट्रान्सलेशन प्लस रोटेशनल तुम्हाला करायचे असते ना, त्याच्यावर एक प्रश्न येईल. त्यानंतर तुमचा चौथा प्रश्न येऊ शकतो पॅरलल ऍक्सिस थेरम किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. दॅट्स इट. रोटेशन मधून याच्या बाहेरचं काही येत नाही बाळांनो. प्रत्येक पेपर तुम्ही उचला आणि मला सांगा याच्या बाहेरचे प्रश्न आलेले आहेत. याच्यातूनच प्रश्न येतात. हे 4-5 टॉपिक व्यवस्थित करा.
ठीक आहे, बाकीचे टॉपिक्सही करायचे, त्यांच्यातून येणार नाही याची कोणी खात्री नाही घेऊ शकत, पण याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, तर हे टॉपिक सगळे तुमचे प्रायोरिटी असले पाहिजे, हे की नाही. चला, रोटेशन झालं, तुमचे 4 मार्क इथून मी फिक्स करून दिलेले आहेत. 4 मार्काचे हे प्रश्न कोणाचेच राहणार नाही, या गोष्टीची मी गॅरंटी देतो. आणि याच्यातली तुम्ही जर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचे प्रश्न केले, इनफ आहेत बाळांनो, इनफ आहेत. तेवढं केलं तुमचं रोटेशन क्लिअर आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस, पहिला प्रश्न एक पक्का असेल, ब्लॅक बॉडी. प्रत्येक व्याच्यात प्रत्येक पेपरमध्ये ब्लॅक बॉडी विचारलंय बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न तुमचा विचारता व्हीटी डायग्राम तुम्हाला आली पाहिजे. व्हीटी डायग्राम वरती प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न आलाय, ठीक आहे. त्यानंतर बोलायचं झालं आरएमएस वेलॉसिटी, जेवढ्या पण टाईपचे वेलॉसिटीज आहेत, वेलॉसिटीज वरती क्वेश्चन एक पक्का येणार आहे तुमचा, ठीक आहे. त्यानंतर बोलायला झालं CP/CV चा जो रेशिओ असतो त्याच्यावर प्रश्न पक्का येतो, ठीक आहे. त्यानंतर विन्स कॉन्स्टंट, जेवढे पण कॉन्स्टंट आहेत ना ह्या चॅप्टरमध्ये खूप कॉन्स्टंट्स आहेत, सगळ्यांचे तुम्हाला युनिट्स माहित पाहिजे. एक युनिट पक्का विचारलं जाणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला माहित पाहिजे, गॅस एक्झर्टेड ऑन वॉल्स ऑफ कंटेनर. एवढे प्रश्न जर तुम्ही केले ना, तुमचे 5 मार्क इथून कोणीच घेऊ नाही शकत, याची मी तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे. तर हे झालं केटीचे. आता नेक्स्ट चॅप्टर बघू आपण, थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स बद्दल बोलायला गेलं तर 3 प्रश्न तुमचे पक्के असतात. याच्यात मी न बघता मी तुम्हाला सांगू शकतो, पहिला प्रश्न याच्यात तुम्हाला थर्मो प्रोसेसेस वरती असणारच असणार. थर्मो प्रोसेसेस कोणते बाळांनो? एडियाबॅटिक झालं, आयझोथर्मल झालं, आयझोकोरिक झालं, आयझोबारिक झालं. याच्यावरती एक प्रश्न पक्का आहे तुमच्या ग्राफवरती. अशा पद्धतीचा काही ग्राफ आहे ना वाटतं तुमचा, PVचा ग्राफ आहे, त्याच्यावर एक प्रश्न पक्काच येणार आहे, ठीक आहे. दुसरा प्रश्न तुमचा असणार आहे थर्मोडायनामिक्स मध्ये. दुसरा प्रश्न म्हटला की आपला थर्मो लॉज वरती कोणकोणते लॉज आहेत रे बाळा, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, याच्यावरती तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न येणार म्हणजे येणार, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळ्या टर्म माहित पाहिजे, डेल क्यू माहित पाहिजे, डेल यू काय असतो, इंटरनल एनर्जी, हीट डिफरन्स, प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, डेल एस माहित पाहिजे, डेल जी माहित पाहिजे. इथूनच प्रश्न तुमचे पक्के येणार आहेत, ठीक आहे. हा तिसरा झाला. चौथा प्रश्न तुम्हाला वर्क डन वरती प्रश्न हमखास येतो. वर्क डन वरती थर्मोडायनामिक्स मध्ये वर्क डन 4थ्या किंवा 5व्या पेज नंबर वरती HSC बुकच्या, ते वर्क डन तुम्हाला नक्कीच करायचंय, ठीक आहे. वर्क डनचे प्रश्न पण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये करून दाखवले, तेवढे प्रश्न केले तरी तुमचे प्रश्न होऊन जातील, ठीक आहे. त्यानंतर गिफ्ट फ्री एनर्जी वरती एक प्रश्न पक्का आहे, ठीक आहे. मी इथं लिहिलेच डेलची, पण तुम्हाला गिफ्ट फ्री एनर्जी व्यवस्थित करायचं आहे, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला येईल. आणि T1/T2 चा तुम्हाला रेशिओ काढायचा प्रश्न, टेम्परेचर 1/टेम्परेचर 2 काढायचा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आलेला आहे आणि तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचे 3 प्रश्न पक्के झाले. 4 + 3 किती झाले तुमचे आतापर्यंत? 9, 10, 11, 12. 12 मार्कचा तुमचं हे व्हिडिओ बघितल्यानंतर 12 मार्कचं प्रिपरेशन झालंय, ठीक आहे. फक्त तुम्हाला जाऊन रिवाइज करायचे हे टॉपिक्स. मी गॅरंटी देतो हेच प्रश्न तुमचे येणार आहेत बाळांनो, ठीक आहे. चला आता पुढे वळूया. फ्लुइड्स, जो विद्यार्थी फक्त अपडेट ऐकण्यासाठी येतो किंवा त्याला फक्त स्क्रीनशॉट काढून जायचे असतात, ते आतापर्यंत गेले असतील. जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघताय ना, मी गॅरंटी देतो तुम्हाला आहे तुमच्यामध्ये की हा मला करायचंय, ठीक आहे, मला व्यवस्थित अभ्यास करून क्रॅक करायची एक्झाम. तर ह्या गोष्टीचा तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट फील करावा लागेल, ठीक आहे. स्वतःवरती प्राऊड फील करा. त्यानंतर फ्लुइड्स मध्ये बोलायचं झालं बाळांनो. आता फ्लुइड्स मध्ये कुठून येतात प्रश्न? फ्लुइड्स मध्ये पहिला प्रश्न तुमचा मी हमखास तुम्हाला गॅरंटी देतो कॅपिलरी ट्यूबचा असणार आहे. कशाचा असणार आहे? कॅपिलरी ट्यूबचा. कॅपिलरी ट्यूब वरती फिक्स क्वेश्चन असणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. दुसरा क्वेश्चन असू शकतो कॅपिलरी ट्यूब वरतीच असू शकतो, त्याच्यामध्ये असेल तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. खूप सोपा प्रश्न रे बाळांनो, फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आहेत, ठीक आहे. तिसरा प्रश्न तुमचा असेल प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 ड्रॉप्स, ट्रू वॉटर ड्रॉप्स, ठीक आहे. हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये विचारला आहे. चौथा प्रश्न कोणता असू शकतो बाळांनो? तुमचा विस्कस फोर्स, ठीक आहे. आणि 5वा प्रश्न तुमचा असू शकतो लिक्विड सरफेस टेन्शन तुम्हाला काढायचं असेल. लिक्विड सरफेस टेन्शन तुम्हाला काढायचं असेल कशाचं? विथ टेम्परेचर राईज जेव्हा होतं तेव्हा लिक्विड सरफेस टेन्शन मध्ये काय डिफरन्स येतो, ठीक आहे. एवढे 5 प्रश्न केले तर तुमचे 3 मार्क फ्लुइडचे पक्के होऊन जातील. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो, ठीक आहे. नेक्स्ट बोलूया आपण. नेक्स्ट कोणतं चॅप्टर आहे तुमचं? इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिकचे 3 प्रश्न. आतापर्यंत कोणकोणते झाले तुमचे? 4 प्रश्न याचे, 5 प्रश्न, 3 प्रश्न, 3 प्रश्न, 12 आणि 3 तुमचे झाले. आतापर्यंत 15 प्रश्न तुमचे मी करून घेतलेले, ठीक आहे. आणि हे +3 तुमचे झाले 16, 17, 18 मार्काचं आतापर्यंत आपण प्रिपरेशन झालंय आपलं, ठीक आहे. फक्त तुम्हाला जाऊन रिवाइज करायचं, अजून काही करायचं नाही, ठीक आहे. जर इलेक्ट्रोस्टॅटिक बद्दल बोलायचं झालं बाळांनो,
तुमचा इलेक्ट्रिक फील्डवरती एक प्रश्न पक्का आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डायपोलवरती एक प्रश्न पक्का आहे, ठीक आहे, फील्ड लिहितो इथं डायपोल लिहितो, त्याच्यानंतर तुमचा एक प्रश्न इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरती एक फिक्स आहे, त्याच्यानंतर तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्सवरती. या चारींमधून तुमचे 2 प्रश्न पक्के येणार आहेत. आता एक्झॅक्ट एवढं सांगणं माझ्यासाठी शक्य नाही बाळांनो, आणि मलाही नाही माहिती की एक्झॅक्ट कोणताच येणार आहे, पण या चारींपैकी 1-2 तर येणारच एवढी मला गॅरंटी आहे, ठीक. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा कोलम्स लॉ वरती फिक्स आहे. कशावरती? कोलम्स लॉ वरती. काय असतं रे बाळा कोलम्स लॉ? K(Q1 Q2 by R²) है ना, थोडंफार माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर एक प्रश्न असा असेल, तुम्हाला चार्ज पार्टिकल देऊन देतील +Q -Q, ठीक आहे, +2Q -2Q. हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आलाय. लास्ट शिफ्टचे पेपर बघा तुम्ही, प्रत्येक याच्यात हा प्रश्न आलाय, ठीक आहे. तुम्हाला इलेक्ट्रोपोटेन्शियल विचारून घेतील कोणत्या ना कोणत्या एक पॉईंटवरती, ठीक आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. तर हे झाले तुमचे इलेक्ट्रोस्टॅटिकचे. इथून 2, इथून 1 प्रश्न तुमचा पक्का आहे, हे तुमचे 3 मार्क पक्के झाले, ठीक आहे. त्यानंतर बोलूया बाळांनो आपण करंटवरती प्रश्न कुठून येतील, ठीक आहे. करंटवरती एक प्रश्न तुमचा गॅल्व्हनोमीटर, एक प्रश्न तुमचा व्हीटस्टोन ब्रिज. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण व्हीटस्टोन ब्रिज वगैरे शिकवतात बघा, गॅल्व्हनोमीटर शिकवतात, पण ठीक आहे, पण इथून आपण कन्सिडर करू त्याला, ठीक आहे. व्हीटस्टोन ब्रिज आणि गॅल्व्हनोमीटरवरती एक प्रश्न पक्का आहे. त्यानंतर तुम्हाला आहे ना 2 पॉईंट्स देऊन देतात, VA VB. तुम्हाला VA - VB विचारतात प्रत्येक याच्यावरती. असे प्रश्न खूप करून दाखवले टीचरांनी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये. नक्कीच ते बघा सगळे प्रश्न, ठीक आहे. तेच येतील बाळांनो, त्याच्या व्यतिरिक्त नाही येणार, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक झिनर डायोड बद्दल क्वेश्चन येणारच आहे, झिनर डायोड, ठीक आहे. त्यानंतर तुमचा एक प्रश्न येईल, तुम्हाला ना या पद्धतीने काहीतरी एक डायग्राम देऊन देतील. इकडे 2A जात आहे करंट, इकडे 3A जात आहे, इकडे 4A जात आहे, ठीक आहे. तुम्हाला टोटल करंट फाइंड करायचं असेल, ठीक आहे. फिक्स प्रश्न. हेच प्रश्न तुमचे मॅक्झिमम केसेसमध्ये येणार आहेत, ठीक आहे. हे झाले तुमचे 3 प्रश्न. तुम्ही फक्त काउंट करत राहा किती झाले. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दल बोलायला गेलं बाळांनो. आता बोलूया स्ट्रक्चर ऑफ ॲटम बद्दल. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये पण एक प्रश्न फिक्स असतो ना बाळांनो प्रत्येक पेपरमध्ये, डी ब्रॉग्ली. त्यानंतर एक प्रश्न असतो, तुमचे सगळे सिरीज माहीत पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. बाल्मर झालं, पाश्चन झालं, लिमॅन झालं, पिफंड झालं, मला तर सगळे आठवत नाही, पण ठीक आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. कारण मी अनअकॅडमीमध्ये शिकवायचं तेव्हा मी केमिस्ट्री शिकवायचं, त्यानंतर फिजिक्सवालामध्ये मी ऑर्गॅनिक शिकवायला लागलो, ठीक आहे. म्हणून चेंजेस होत गेले. चला, हे झालं तुमचं. त्यानंतर अजून कसले प्रश्न येणार आहे तुम्हाला? हायेस्ट एनर्जी ऑर्बिटल तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला N आणि L देऊन देतील, तुम्हाला हायब्रिडायझेशन ओळखायचं असेल, ठीक आहे. तुम्हाला ही गोष्ट शिकवली होती ना मी, संदीप पवन, संदीप डोले पवन, संदीप फास्ट डोले पवन, SP हायब्रिडायझेशन, SPDF हायब्रिडायझेशन, SFDF हायब्रिडायझेशन. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तुमच्या हिशोबाने तुम्ही लक्षात ठेवू शकतात, पण तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे. हे झाले तुमचे 2 मार्क बाळांनो. सांगा मला, एखाद्या विद्यार्थ्याचे राहतील का इथून मार्क? नाही, पक्के येणार आहेत. त्यानंतर वेव्स मधून 2 मार्काचं. वेव्हचे प्रश्न गेस करणं अवघड असतं, पण तरी मी तुम्हाला सांगतो इंटेन्सिटीवरती एक प्रश्न पक्का येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचे सोनोमीटरवरती एक प्रश्न पक्का येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बोलायला गेलं तर तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती एक प्रश्न पक्का येणार आहे, ठीक आहे. आता 2च मार्काचा येणार आहे, 2च प्रश्न येणार आहेत. मग मी आता एवढे पक्के प्रश्न का सांगतोय? यांच्यामधून पक्क कोणतं ना कोणतं येईल तुमच्या शिफ्टमध्ये, ठीक आहे. त्यानंतर वेव्हलेंथचा एक प्रश्न येणार आहे, कारण डिफरंट शिफ्ट आहेत ना बाळांनो, ही गोष्ट समजा तुम्ही. आणि त्यानंतर तुमचा इंटरफेअरचा एक क्वेश्चन पक्का येईल. ही जी अनालिसिस आहे ना, कम्प्लीट अनालिसिस केलेली बाळांनो, त्या हिशोबाने मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. असं नाही की हे मनात आलं मी सांगून दिलं, असं नाही चालत, है ना. तर हे झाले तुमचे 8 चॅप्टर, ठीक आहे. आता 8 चॅप्टर मिळून तुमचे आरामात 25 मार्क क्रॉस होत आहे बाळांनो, आरामात 25 मार्क क्रॉस होत आहे. तर आता तुमचे 25 मार्कच फिक्स झाले. 25 मार्क म्हणजे तुमचे झाले ना बाळांनो 90% क्रॉस झाले. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो यांचे पण प्रश्न ना, मॅक्झिमम प्रश्न तुमचे PYQs मधून येतील, ठीक आहे, विदाऊट व्हॅल्यू चेंज. तर हे पण तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये सॉल्व्ह करून दाखवलेत. कसं काय तुम्हाला शॉर्टकटली सॉल्व्ह करायचं असते. प्रत्येक गोष्ट बोर्डासारखी नसती सॉल्व्ह करायची, की प्रत्येक स्टेप लिहायचं, हे करायचं, ते करायचं. विदिन ऑप्शन बघता तुमचे उत्तर यायला पाहिजे, है ना. तर PYQs ला इम्पॉर्टन्स द्या. PYQs आम्ही क्रॅश कोर्समध्ये पण टाकलेत आणि मॉक टेस्टमध्ये पण टाकलेत. तेवढे PYQs व्यवस्थित करा, दॅट्स इनफ. तेवढे मी असं नाही म्हणत की 2024चे सगळे शिफ्टचे PYQ करा, 2023च्या सगळ्या शिफ्टचे PYQ करा, 2022च्या सगळ्या शिफ्टचे PYQ करा. नाही रे बाळांनो, गरज नाही. जेवढे आम्ही टाकलेत ना PYQs, युनिक PYQs टाकलेले आहेत, युनिक, ठीक आहे. जे प्रश्न रिपीटेड होतात पण ते युनिक असणार, जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आय होप समजत असेल तुम्हाला.
आणि हे बघा आता हा प्रश्न आहे 6 वेळा सेम टू सेम प्रश्न विचारला, 6 वेळा सेम टू सेम, हा प्रश्न 6 वेळा सेम टू सेम विचारला, हा पण प्रश्न 6 वेळा सेम टू सेम विचारला. आता हे जे 6 वेळा सेम टू सेम विचारलेत ना तेच आम्ही उचलले आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये टाकले. ठीक आहे, तर नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, टार्गेट अजून पण तुमचे सीओपी जीटीआय वालची पीएचडी व्हीआयटी केसोमॅटिकचे सांगा असे टॉप कॉलेजेस असले पाहिजे आणि अजून पण सीओपी जीटीआय पॉसिबल आहे. जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, फार्मसीवाले तुम्हाला अजून पण आयसीटी बॉम्बे कॉलेज फार्मसी पॉसिबल आहे. ठीक आहे, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा, तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील याची मी तुम्हाला खात्री देतो. 99% ची गॅरंटी मी तुम्हाला देतो. ठीक आहे, सगळे टीचर्स IITians आहेत, खूप छान पद्धतीने शिकवलंय तुम्हाला. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, नसेल केलेलं आता लगेच करा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करा चॅनलला. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही पण असू शकता. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.